तर इकडे नागपुरात अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फुटली आणि तरुणाला अर्धांगवायूचा झटका आलेला आहे। 23 वर्षीय ओम भोयरला डॉक्टरांनी गोल्डन आवरमध्ये शस्त्रक्रिया करून वाचवलं। 10 एप्रिलला जिम नंतर तो बेशुद्ध पडला। त्याची आई नर्स असल्यानं परिस्थिती ओळखून त्यांनी अगदी तातडीनं उपचार मिळवून दिले। तपासणीत मेंदूमध्ये रक्तस्राव आणि गाठ आढळली। डॉक्टर सचिन ढोमणे यांनी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी द्वारे गाठ काढून रक्त प्रवाह जो आहे तो सुरळीत केलाय। सुरुवातीला गंभीर असलेल्या ओमची प्रकृती सुधारत 21 एप्रिलला तो चालत घरीही परतला। दरम्यान अशा प्रकरणात आता पाहिलं तर पहिले काही तास जे असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात। तसंच तज्ञांच्या देखरेखीशिवाय अतिव्यायाम टाळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात। ॲक्च्युली असं झालं की त्याची 8 दिवसापासून परीक्षा सुरू होती। तो रात्रभर जागायचा आणि मी त्याला सांगायची की तू रात्रभर नको जागू, तू पहाटे उठ आणि अभ्यास कर। पण तो रात्रभर जागून सकाळी कॉलेजला जायचा आणि त्याचं जिम हे 4-5 वर्षापासून तो करतोय। तर त्याचं जिम काही सुटत नाही, तर ते परीक्षेच्या काळामध्ये पण तो रोज जिमला जायचा। तर ते वर्कआउट प्लस अभ्यासाचा ताण हे ते खूप जास्त झालं। तर सुरू असतात तेव्हा मुलांना म्हणजे वर्कआउट करायला नका लावू, असं त्यांनी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही। पण त्यांचा मेंदू हा किती ताण आणि तणाव सहन करणार, त्याची क्षमता पण आहे ना काहीतरी। त्याच्या वर झालं तर मग ते हे असंच होणार आणि त्याच्यामुळे ओमला जो स्ट्रेस झाला म्हणजे तणाव झाला आणि त्याच्यामुळे त्याला 8 दिवसापासून सारखं त्याचं डोकं दुखत होतं। त्याने दुर्लक्ष केलं आणि एकदम त्याच्या मेंदूची ती नस फाटली आणि तात्काळ त्याला उपचार मिळाला। म्हणजे त्याचं MRIमध्ये जेव्हा कळलं की त्याची मेंदूची नस फाटल्या गेली, तर डॉक्टर सचिन ढोमणे सरांशी बोलून त्यांना लगेच अजीज खान सरांकडे कॅथ लॅबमध्ये घेतलं गेलं आणि त्याची ती प्रोसिजर करून म्हणजे पायातनं ती एक नळी टाकून तिथले ते जे गुठळ्या असतात त्या काढल्या गेल्या